नमस्कार, माझ्या क्रिकेट कुझिन कारवा चॅनलवर आपलं स्वागत करतो. इथल्या क्रिकेट आणि कारवा या दोन्ही करता मी कॅरेबियनला पोचलेलो आहे. ही बार्बाडोसमधली माझी पहिली सकाळ आहे आणि तुम्ही बघाल मागे निळा आकाश आहे, नारळाची झाडं हलत आहेत, तिकडे पलीकडे समुद्रकिनारा आहे आणि ही छान 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 घरं आहेत. मला हे खरंच कळत नाही की हा सेंट मायकेल एरिया बाय द वे की कोकण वाटतं, कधी गोवा वाटतं, पण नाही, त्याच्यापेक्षाही काहीतरी वेगळंच आहे. आणि माझं आदरातिथ्य ज्यांनी केलं त्यांच्याबद्दल तर मी काय बोलू. म्हणजे माझे पत्रकार मित्र विनायक दळवींनी माझी ओळख करून दिली यांच्याशी आणि काल रात्री ते 10 वाजता मला एअरपोर्टला घ्यायला. त्याच्यानंतर त्यांनी मला इतकं सुंदर घरी आणून घरचं जेवण अक्षरशः म्हणजे पोळी, 2 भाज्या, डाळ, भात आणि बरंच काय काय केलं. आणि इथे त्यांचं हे घर आहे, तुम्हाला दाखवतो आता मी. त्यांच्या ब्रेकफास्टला असं टुमदार घर आहे, मस्त 3-4 गाड्यांचं पार्किंग आहे. खाली मला वाटतं 2-3 बेडरूम्स आहेत आणि वरती 2-3 बेडरूम्स आहेत. मस्त फळाफुलांचा देश म्हणतात ना, असं आहे. छान बाग सजले. आणि हे इथे बघा काय आहे, ओळखीचं फळ वाटतं ना, की एवढे मोठे आंबे आहेत बघा, घरचे आंबे. आंब्याने अक्षरशः हे आतमध्ये बघाल झाड लगडलेलं आहे. तिकडे अजून काही झाडं आहेत आणि असं मस्त घर आहे. आणि त्यांनी मला आता परत सकाळी ब्रेकफास्टला बोलवलं आहे. खरंच एखाद्या माणसाने आदरातिथ्य किती करावं. आणि त्यांची स्टोरी आहे ना, ती तुम्ही ऐकाच, ती फार इन्स्पायरिंग आहे. गेली जवळजवळ 39 वर्ष, म्हणजे 40 वर्ष म्हणू पण 4 दशकं ते इकडे आहेत. आणि ते आलेत कुठून? गुजरात, नवसारीतून. तर त्यावेळेचं कसं असेल वेस्ट इंडिज आणि आजचं कसं आहे, 40 वर्ष खूप मोठा कालखंड आहे आणि खरंच इन्स्पायरिंग स्टोरी आहे. मी थोड्याच वेळात त्यांची भेट तुम्हाला घडवतो. आपण त्यांची पुढची स्टोरी ऐकूया. नमस्कार चाचा, कैसे हो? ठीक ठीक ठीक. चाचा, कल आपने जो मेरे को एयरपोर्ट पे लेने को आए, आप इतनी मेरी मेहमान नवाजी की, पहला तो मैं बहुत शुक्रगुजार हूँ. मेरे को एक बताओ, आप कल बोल रहे थे 40 साल लगभग हो गया. हाँ, 40 साल हो गए. 1984 में आया था. 84 में आप आए, तो आपको बारबाडोस आने को इच्छा कैसे हुई? मतलब लोग जाते हैं, लंदन जाते हैं, अफ्रीका जाते हैं, ऑस्ट्रेलिया जाते हैं, बारबाडोस आने का क्या हुआ और आप कहाँ से आए, वो भी जरा बताओ हमारे दर्शकों. नहीं, हम नवसारी गुजरात से आए हैं. हाँ. और हमारा नसीब हमको यहाँ लेके आए, हम लोग यहाँ पर आ गए थे. उस टाइम तो ऐसा कुछ ये था नहीं, तो अरेंज मैरिज हो गया बराबर, और उसके हिसाब से हम आ गए यहाँ पर. लेकिन यहाँ पे मतलब आप बिजनेस के लिए आए बराबर? हाँ, शादी के हिसाब से और ये यहाँ ठहरने के लिए. तो नवसारी से तभी कैसे था आने का रास्ता? वाया लंदन ही था? हाँ, वाया. उस टाइम तो वीजा बहुत इजी था, तो मैं आराम से लंदन होके आया था. अच्छा, और आपका बिजनेस तभी कौन सा था? गारमेंट का था? कहाँ? इंडिया में? यहाँ पर गारमेंट का था. मतलब गारमेंट कहाँ से लाके कहाँ? यहाँ से हम होलसेलर से लेते थे और इधर के लोकल्स को? लोकल्स को बेचते थे. और उस जमाने में तो, आज तो हमारे पास ये मोबाइल है, सब है, उस जमाने में तो खत लिखना होता था. हाँ, खत लिखता था. तो एक खत लिख के बहुत तकलीफ हुई रहेगी, इतना दूर रहना, देश से इससे बात नहीं करना, तो कैसा मतलब एक खत लिख के कितना? एक खत लिखते थे तो 22 दिन में पहुंचता था वो. 22 दिन, और उसका जवाब आने को वापस 22 दिन. मतलब 2 महीने में एक खत. 2 महीने में एक खत आता था, एक खत जाता था. टेलीफोन भी नहीं? नहीं, टेलीफोन था लेकिन बहुत महंगा था. तो कभी कभी महीने 2 महीने में एक कॉल कर सकते थे, 5 मिनट 10 मिनट. तो आप तभी अकेले आए थे शुरू में या? हाँ, अकेला आए थे. फिर बाद में शादी हो गई? नहीं, मेरी बीबी की बॉर्न यहाँ की है. तो हाँ. अच्छा. ओके. तो लेकिन तो शुरू में क्या मतलब कोई इंडियंस थे 84 में? हाँ थे ना, इंडियन बहुत थे. मतलब आपको कम्युनिटी का सपोर्ट? हाँ, कम्युनिटी का सपोर्ट था. और 84 से लेके अभी 2024 तक आपको कैसा लग रहा है? मतलब जो अभी मतलब इधर का गवर्नमेंट और सब आपकी सोई? नहीं, सब अच्छा है, सब अच्छा है, कोई वादा नहीं है किसी को. बिजनेस ऑफ डूइंग बिजनेस बोलते हैं, वो सब है इधर. सब है. 40 साल अगर रहते, इनकी तीसरी पीढ़ी इकडे, तीसरी जनरेशन. हाँ, तीसरी जनरेशन. मेरा ग्रैंड चिल्ड्रन हो गया. तर खरं मग एक सुखात आयुष्य म्हणतात ना, काय असेल तसं. नाही, सुखी माणसाचा सदरा आहे. त्याने जो रिवॉक्सचा जरी घातला असला टी शर्ट, तो सुखी माणसाचा सदरा आहे. त्यांच्याकडे बघितलं की मला एवढं एकच जाणवतं की माणसाने सुखी कसं राहावं. अजूनही काम करतात, पण कालपासून ते अक्षरशः म्हणजे माझ्या मी म्हणून चुकीचा शब्द आहे, सेवेला आहे. मला काल एअरपोर्टला घ्यायला आले, तिथून रात्री घरी येऊन आत्ता परत आहे. आता मला ते परत स्टेडियमला घेऊन जाणार आहेत आणि बाकी बारबाडोस फिरवणार.
आणि त्यांचं काम चालूच आहे बरं. म्हणजे खरं सांगतो की सेवाभावी वृत्ती कशी असावी. आणि मला वाटतं ना, जेव्हा माणूस एकटा एवढ्या दूर देशात येऊन राहतो आणि कष्ट करून वरती येतो ना, तर आपोआपच एक हंबलनेस असतो ना, तो माणसात तयार होतो. तर चाचा, मैं आपको वही बार बार बोल रहा हूँ, आपको देख के मेरे को यही लग रहा है, सब लोगों को यही बताना चाहिए कि पहली चीज़ तो कोई आसानी से नहीं मिलती. आपने बहुत कष्ट उठाए हैं एंड कष्ट उठाने के बाद आप जो अभी आज क्या बोलता हूँ आराम चैन से बैठ रहे हैं अभी, हाँ, चैन रहे, उसके पीछे 40 साल की मेहनत है. तो कोई भी चीज़ ऐसी आसानी से नहीं मिलती. नहीं. यही मैं आपसे जानकर, मतलब आपको मिलकर मेरे को ये वापस बात मेरे से दोहराई जाती है कि दिखता तो अभी सब आराम से, सब कुर्सी लगा के बैठो, मस्त हवा खा लो, लेकिन ऐसा नाही. उसके पीछे बहुत मेहनत आहे. जीवनात काही गोष्ट फुकट मिळत नाही आणि सहजासहजी मिळत नाही. त्याच्याने एवढं छान इथे सगळं उभं केलं आहे, त्यामध्ये त्याची घोर मेहनत आहे. 40 वर्ष ते इकडे आहे. त्याच्यातले सुरुवातीची वर्ष तर तुम्ही इमॅजिन करा. एकटा माणूस नवसारीतून बार्बाडोससारख्या शहरात येतो आणि सगळं आपलं बसताना बसवायला सुरुवात करतो. आणि आपण मुंबईत पुण्याला जाताना 10 वेळा विचार करतो. तर नवसारी आणि बार्बाडोस एकदा गुगलचा नकाशा करून बघा, अंतर कुठे आणि कुठचा माणूस कुठे जाऊन पोचतो आणि किती सुंदर आपलं आयुष्य आणि कुटुंब उभं करू शकतो. त्याचं हे युसुफ चाचा म्हणजे एक आदर्श उदाहरण आहे. चाचा, आपको मिलकर खुशी तो हुई, लेकिन आपकी स्टोरी बहुत इंस्पायरिंग है. हमारे दर्शकों को भी बहुत इंस्पायरिंग लगेगी. आता मी बार्बाडोसला आणि माझ्याबरोबर आहेत माझे चाचा युसुफ चाचा. त्यांचं मॉडेल काय माहिती का इथे ट्रेडिंगचं. हे बघा, तुम्ही बघाल इथे एक माणूस बाहेर आला, तो पैसे देतोय आणि इथे आपलं कार्ड सही करून त्याला परत करतो. म्हणजे काय माहिती का, इथे साधारण एखादी वस्तू त्यांना हवी असते ना या लोकांना, तेव्हा ते काय करतात माहिती का, $1000ची वस्तू असेल समजा, तर $200-300 ते सुरुवातीला देतात. तर हप्त्यावर त्यांचं काम चालू असतो. आणि हप्ता म्हणजे कसा, काहींचा दर आठवड्याला असतो, काहींचा दर महिन्याला असतो, काहींचा 15 असतो. रिटायर्ड लोक आहेत त्यांची पेन्शन 2दा येते, त्या 2दा त्यांचा हप्ता असतो. आणि $20, $30, $50, $100 असं ते चालू असतं. आणि आपल्याकडे कसे दारावर केबलवाले येतात ना, कार्ड घेऊन पैसे दर महिना पैसे घेतात, ते त्याच्या सह्या करतात. त्यांची कार्ड दाखवते बघा, अशी थप्पी असते गाडी, त्याच्यावर प्रत्येकाचं हिशोब लिहिलेला असतो. अरे बघा, तुम्ही बघा किती दिवशी काय पैसे दिले, काय वस्तू घेतली, असा सगळा हिशोब. पेन्शन कर आणि तुम्हाला दाखवते पेन्शनचा बी चेंज करते. अच्छा, पेन्शनचा चेक त्यांना आला कोणाला ते $500 इन कॅश करून त्याचं हे सगळं अशी सगळे कामं करतात. म्हणजे इथलं मॉडेल हे अगदी आपलं जुनं मॉडेल भारतातलं म्हणून आता सगळीकडे डिजिटल क्रांती आहे. म्हणजे अजूनही सगळे व्यवहार कॅशमध्ये होतात, कारण या लोकांना कॅशमध्येच मजुरी मिळते म्हणून. त्यामुळे असं सगळं आहे. एकंदरीत मस्त आहे. म्हणजे आपल्याला हवं ते गोष्टी घ्या. ॲमेझॉन वगैरे वरनं गोष्टी खरेदी करायची अजून इथे सुतराम शक्यता नाही. म्हणजे इथं आयलंड आहे, त्यामुळे वस्तू येणं हेच पहिलं महाग आहे. हे काय करतात, ते एका चायनीज कंटेनर्स असतात, तिकडनं इथे मोठे सप्लायर असतात, त्यांच्याकडे या गोष्टी विकत घेतात. हे सगळे माझ्या जाण्यासारखे छोटे छोटे सप्लायर मागे या गाडीत म्हणजे सगळ्या डब्यापासून फॅनपासून TV आहे, मिक्सर आहे, कंपनीला आहे, त्या वाटेल ते म्हणजे जे लागतं ना घराला. थोडके ही लोक घरी बसतात, त्यांना फोन करतात मला हे हवं आहे, त्याची मार्जिन लावून किंमत लावतात आणि पुढचा सगळा व्यवहार हा हप्त्यावर चालू असतो. हप्ते म्हणजे $20, $30. एकंदरीत मस्त लाईफ आहे. आजचा दिवस निघाला, चैन करा. पैसे मिळाले तर वस्तू घ्या, संध्याकाळच्या बेअरपुरते तरी पैसे जमवा, संध्याकाळी गॅलरीत बसा. कशाला उद्याची बात आपण जे म्हणतो ना, ते इथे बघायला मिळतं. हे किती चांगलं किती वाईट हा चर्चेचा विषय होऊ शकतो, पण तुमच्या भविष्याची तजवीज करायची असते. पण मी बघितलं क्वीन एलिझाबेथ सारखी मोठी हॉस्पिटल आहे, जिकडे सर्व उपचार फुकट होतात, शिक्षण बऱ्यापैकी फुकट आहे तुम्ही शिकायला गेलात तर. पण ही नवी पिढी शिकते असं मी ऐकतोय. एकंदरीत आया दिन गुजारा, मजा करा, उद्याचं उद्याला बघू, अशी लाईफस्टाईल आहे सगळ्याच बेटांवरची. त्याचं लाईव्ह प्रात्यक्षिक दाखवलं. त्याच्या कलेक्शन टूरवर आहे मी, आणि कलेक्शन करत करत मी स्टेडियमला चाललो.
बघत राहा क्रिकेट क्युझिन कारवा, बार्बाडोस आणि अशाच इतर बेटांवरच्या कहाण्यांसाठी. धन्यवाद.